गोपाल वानखडे बोलणार. हो भावा. हा केलता तुला फोन मले. हा फोन केलता तुला मले. हा हा मी कसं मी आलो ग्राउंड वरून. हा तरी हा कसं समज की 4:30-5 वाजता मी घरी आलो हा पुण्यामध्ये मोठ्या वडिलांकडे. हा हा आणि मग सायलेंटवर फोन टाकून दिला आणि झोपून गेलो चांगला. रात्री 10 वाजता झोपतो. बरोबर आहे, थकला राहते ना माणूस. बरोबर आहे ना. ग्राउंड झालं ना त्याला 6 सप्टेंबरला झालं ना ग्राउंड. झालं 6 पण कसं 5 रात्रीच निघालो ना. 5 रात्री निघालो. 10 ते 11 वाजता घरून निघालो 5 तारखेला. हा हा, एक दिवस अगोदर पोहोचला. तिथं हा पाय 10 वाजता घरून निघालो. 11 वाजता घरून निघालो. हा हा आणि मग त्या तळेगावच्या स्टेशनवर गेलो. तर तळेगावच्या स्टेशन पासून काय झाले काहीच नाही. तर 3 किलोमीटर आम्ही पैदल चालले गेलो. बापरे, हो ना. रात्रीच्या वेळेस गेलो ना तर झाले तिघं मित्र. बरोबर आहे. तिघही मित्र आमच्या जाऊन पर्यंत. हा हा, किती किलोमीटर असेल तिथे रेल्वे स्टेशनापासून? 2 किलोमीटर आहे ते. जवळ आहे मग. हा हा, झाले काही नाही. रातच्या टाइम पैदल गेलतो ना आम्ही त्या रस्त्यानं. बरोबर आहे. त्याच्या मग सकाळी मग झोपणं नाही. बाजूनच कुठलं तरी शॉप होतं बाजूला टाकलो आपलं बॅनर. झोपलो आम्ही. खायला लागते लेट. हा हा, 6 सप्टेंबरला ग्राउंड झालं. 6 ग्राउंड झालं. सकाळी 4 वाजता 4 वाजता रिपोर्टिंग टाइम आहे ना. ग्राउंडच्या अंदर एंट्रीच्या वेळेस कोणकोणते डॉक्युमेंट चेक करायचे तिथं? काहीच नाही. आपलं आधार कार्ड, हॉल तिकीट, आपलं ऍडमिट कार्ड आहे ना. शेवटपर्यंत कोणते डॉक्युमेंट लागत नाही, हे 2 डॉक्युमेंट. काहीच नाही लागलं दादा. सगळ्या 2 गोष्टी लागल्या. नंतर मग आपण तरी तू समजा गेटच्या अंदर किती वाजता एंट्री दिली होती त्या? सांगतो आता. ठीक आहे. जसं आता आपण एंट्री केला आतमध्ये 4:30 वाजता एंट्री घेतली. 4:30 वाजता एंट्री केला आपण. आणि ग्राउंड किती वाजता चालू झालं होतं तिथं? त्याला समजा रनिंग किती वाजता चालू लागली होती? ते असं समज की 8:30 वाजता वगैरे पासून चालू झाली असं ग्राउंड. हा हा, गेटच्या अंदर एंट्री झाल्यानंतर तिथं बसून ठेवलं जातं हॉलमध्ये. हॉलमध्ये बसून ठेवलं. आपल्या रोल नंबरच्या हिशोबाने आपल्याला की नाही सेक्टर दिले. हा हा, रोल नंबर प्रमाणे. 1 ते 8 पर्यंत सेक्टर होते. त्या हिशोबाने आपल्याला त्यांनी म्हणजे ग्रुप झाले. त्या ग्रुपच्या हिशोबाने त्यांनी पोरं सोडले मग. हा हा हा, आणि फॉर्म वगैरे लिहून घेतला जात आहे. फॉर्म जो आपण पेपर आपण जेव्हा एक्झामला जातो ना तर ते प्रिंट जमा राहते त्यांच्याकडे आपल्याला. प्रिंट त्याच्याकडे. तर ते प्रिंट त्या प्रिंटच्या हिशोबाने त्यांना ते प्रिंट दिली होती. त्यात एक फॉर्म दिलता. फॉर्मवर फॉर्म वगैरे फिलअप केला आपण ना. फॉर्म झाला. नंतर मग आपलं ऍडमिट कार्ड झालं. आणि आपलं काय होतं 2-3 कागद होते. फॉर्म झाला, ऍडमिट कार्ड, अजून एक फॉर्म, ऍडमिट कार्ड, आणि कुठलं तरी डॉक्युमेंट होतं. ते 3 डॉक्युमेंटची कॉपी होती. ते जमा वगैरे केली. रनिंग वगैरे झाली. आणि आपलं चेस्ट नंबर हे दिलं जात आहे ना. आपलं पायाला चिप नंबर देतो. पायाला चिप दिलं जातं. एका बॅच त्या दिवशी किती पोरं आली होती त्या दिवशी? एका दिवशी तरी त्या अंदाजानं टोटल पुरं 4 पण याच्यामध्ये ना. 4 याच्यात. तो समज की हजार पोरं आहे ना. एका बॅच मध्ये तुमचे किती पोरं रनिंग साठी सोडले होते? एका बॅच मध्ये 250 आसपास पोरं सोडले. 250 पोरं आहे ना. 250 आहे ना. आणि ट्रॅक वगैरे कसा आहे? ट्रॅक जबरदस्त आहे. तसं ते रोडावर 350 ग्राउंड. गोल ग्राउंड होता. 357 मीटर गोल राऊंड आहे ना. गोल ग्राउंड होता पूर्ण. म्हणजे ग्राउंड म्हणू शकत नाही. रोडच होता गोल. रोडच होता पुरा गोल. रोडच होता एक प्रकारे. घड्याळ वगैरे घेऊन जाऊ देते. घड्याळ तसं अलाउड नाही आहे. पण पोरं जबरदस्त गेलते. सापडून आपण पुरा घेऊन गेलते घड्याळ. घेऊन जाते घड्याळ आहे ना. घेऊन जातात. मग ते सापडल्या गेले नाही गेले तर नाही गेले. पण ते सर वापरू देत नाही घड्याळ. बरोबर आहे. घड्याळ नेऊ देत नसेल. प्रत्येक राऊंडच्या वेळेस टाइम सांगतात की बा एवढा टाइम 3 मिनिट सगळं टाइम लागतो. सांगितलं घड्याळ अलाउड नाही तिथं. आणि हे झाल्यानंतर तुमच्या बॅच मध्ये समजा 250 पोरं रनिंग साठी सोडली होती. आणि 250 पैकी समजा किती पोरं ग्राउंड म्हणजे पास झाले असेल त्या अंदाजानं? 250 पैकी लय कमी पोरांनी काढलं यार. लय कमी पोरांना काढलं. तरी एक अंदाज सांगा. समज की 200 पोरं सोडायला. 200 पैकी ते 80 पोरं 70 पोरं असेच पोरं ग्राउंड पास करू राहिले. ग्राउंड फक्त 70-80 पोरं? हो ना. बापरे. म्हणजे 70-80 पोरं ग्राउंड काढणारी 200 मधून समजा.
बिलकुल. हा. कारण भारी हा हा. हो ना. अशी मग प्रोसेस आहे ग्राउंडच्या अंदरची नाही आहे ना. अशी सेम प्रोसेस आहे ती. कसं आहे ते खूप काल भयानक थकलो होतो मी काल, म्हणून काही ते फोनवर बोलणं झालं नाही. बरोबर आहे बरोबर आहे. त्याच्यामध्ये कसं आहे एरियामध्ये कसे खूप असे डीजेच्या रॅल्या चालल्या होत्या. गणपती ये मग विसर्जन तू ये मग. हा चालते करतो मी. नाही बोल ना तो एक गडी आलता होता. मला वाटलं मलाच म्हटलं नाही काय. नाही एक गडी आलता होता भेटायला. ते गणपती विसर्जन खूप अशा रॅल्या वगैरे होत्या, तर ते मी फोन म्हणजे मॅच सुद्धा होतो मी, कारण लय थकलो होतो भयान. नाही बरोबर आहे. थकला राहते कोणची एक दिवस अगोदर पासून तिथं रातपणापासून समजा राहणं थकला राहते. दिवस गेला. हा तिकून ऑटो वगैरे भेटले नाही, परेशान झालं. हा. तर समजा रनिंग तुमची 8 वाजता लागली होती आहे ना. 8 पासून ग्राउंड स्टार्ट झाले आपल्यावाले. आणि मग तरी पण ते ग्राउंडच्या बाहेर किती वाजता आले होते. आलो असेल मी 11 वाजता. 11 वाजता आहे ना. म्हणजे मी ग्राउंड फेल झालो. मी ग्राउंडच्या 5 झाले नाही. बरोबर ग्राउंड फेलच झालं करताना. अशी प्रोसेस आहे ग्राउंडच्या अंदरची आहे ना. बाकी ठीक आहे ना. अशी प्रोसेस आहे. अशी सेम प्रोसेस आहे. बाकी राहायची व्यवस्था नाही तिथं काही. त्यांच्याकडून तर काही नाही. जे करायचं आपलं स्वतःच करायचं आहे. आपल्याला करावं लागतं. रूम वगैरे हॉटेल आहे. तारामन हॉटेल आहे. तिथची काहीतरी व्यवस्था आहे. एका तिथं होतं नाही. मी माझ्या भावाच्या घरी होतो. बरोबर. एक दिवस पहिले गेलो. रात्री भावाच्या इथून निघालो आणि रात्रीच्या सेंटरवर पोहोचलो. रात्र काढली आपली, ग्राउंड काढला, लगेच निघालो. कुठं काही थांबलो नाही सेंटर वगैरे. स्वतःच्या हिशोबाने खायचं. अशी प्रोसेस आहे ना. म्हणजे हजारो पोरं येऊन राहिले एका दिवशी. 1000 पोरं येऊन राहिले आणि त्याच्यात कमीत कमी पोरं सिलेक्शन घेऊन आले. म्हणजे आता समजा 1000 पोरं आले तर रनिंग लय कमी पोरं काढत असतात. लय कमी पोरं काढत आहे. म्हणजे सपोज ज्या पोरांना रनिंग काढली पण, तर तो हाईट व चेस्ट मध्ये कटून हाईट चेस्ट मध्ये कटून रनिंग जे पोरं काढत आहे तर ते हाईट चेस्ट मध्ये काढत आहे ना 15-20 जण. बिलकुल. हाईट चेस्ट मध्ये कटून राहिले. हाईट म्हणजे अजिबात सूट नाही हाईट मध्ये. चेस्ट मध्ये ठीक आहे. हाईटही दाखवत नाही म्हणते ते. नाही हाईट तर ठीक आहे, दाखव की नाही दाखव, पण हाईट मध्ये कापून राहिले. हाईट मध्ये काटत. जर आपले 170 पेक्षा कमी असेल तर काही प्रश्नच नाही. डायरेक्ट काटून. बरोबर आहे. मशीन मध्ये मोजून राहील ना. बिलकुल. कारण माझ्यासोबतचे 2 मित्र होते. ते म्हणजे मला स्टेशनवर भेटले. माझ्याच बॅच मधले होते. त्यांनी रनिंग पास केला होता. जेव्हा रेल्वे स्टेशनवर भेटले तर विचारलं की काऊन रे बाहेर कोण आला. ते सांगितलं रनिंग पास केली म्हणे, पण कापला नाही. हाईट मध्ये छातीमध्ये. अशा प्रकारे प्रोसेस चालू. अशी प्रोसेस चालू जाते. धन्यवाद माहिती सांगितल्याबद्दल. हो धन्यवाद. ठीक आहे मग. ठीक आहे.